पुढच्या बातमीकडे वळूयात। राज ठाकरेंची बैठक संपताच मनसे कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाल्याचं पाहायला मिळालं। राज ठाकरेंनी चंद्रपूर दौऱ्यादरम्यान चंद्रपूर मतदारसंघासाठी मनदीप रोडे तर राजुरा विधानसभा मतदारसंघासाठी सचिन भोयर यांची उमेदवारी घोषित केली। दरम्यान सचिन भोयर यांच्या उमेदवारीला विरोध करत चंद्रप्रकाश बोरकर समर्थक आणि भोयर समर्थकांमध्ये जोरदार हाणामारी झाली। दरम्यान हाणामारीच्या घटनेनंतर चंद्रप्रकाश बोरकर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली। पक्षामध्ये अशा पद्धतीचे राडे करणारे असतात। आपण त्या गोष्टीकडे लक्ष न देता राजुरा विधानसभेमध्ये कशा पद्धतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आमदार निवडून येईल याचकडे आमचं जास्त लक्ष आहे। कोरपना ज्युतीमध्ये सर्वात जास्त शाखा या प्रकाश बोरकरनी उभ्या केल्या, परंतु त्यांना न राजुरा विधानसभा क्षेत्राची सीट न देता साहेबांनी जे 10 ते 12 दिवसापासून आलेला सचिन भोयर जे चंद्रपूरचा रहिवासी त्याला सीट देऊन साहेबांनी बहुत मोठी गलती केली। आम्ही बंडखोरी करणार, सरळ सांगत आहोत, बंडखोरी करणार। सन्मान्य साहेबांनी ज्यावेळेस उमेदवारी जाहीर केली आणि साहेब आणि आम्ही निघाल्यानंतर पक्षाचं नाव खराब करण्यासाठी काही कार्यकर्त्यांनी एका कार्यकर्त्यांनी प्रकाश बोरकर नावाच्या कार्यकर्त्यांनी थोडासा धिंगाणा घालू पाहिला आणि आजच त्या प्रकाश बोरकरची पक्षामधून हकालपट्टी हे जाहीर झालेलं आहे। सन्मान्य साहेबांनी हे जाहीर केले।